जपान माता ऐकलंय का? चीन माता ऐकलंय का? तुम्ही गुंगे आहे का? त्यांचा आवाज आला ना? बर, काय म्हणतात ज्याला भारत? ज्याला म्हणतात भारत? भारतासारखा देश नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही, अरे रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, शतकीर्ती मांडवीसारखी देव नाही, जेठाला नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, अरे हनुमंतरायासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावळे इतका धूर्त नाही, लोणे इतका मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दुसरा राजा जन्माला आला नाही. एवढ्या पावनभूमीमध्ये आपण जन्माला आलो. एकच राजा इथे जन्माला त्याची जवळच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येताना आई साहेबांनी छाती ठोकून बोलल्या, अरे 19 फेब्रुवारी हा दिवस साजरा झाला, 19 फेब्रुवारी हा दिवस साजरा झाला, आणि याच दिवशी शिवबा जन्माला आला. शिवबा शिवाजी हे नाव शिवनेरी किल्ल्याच्या काली पडताच दऱ्या खोऱ्यातून नदी नाल्यातून आनंदाची ती लहर सनईच्या सुरामध्ये गात येत होती. अरे वीरजीचा मुलगा धन्य ती माई, अरे वीरजीचा मुलगा धन्य ती माई, नाव तिचे जिजाई झाली शिवरायांची आई, झाली शिवरायांची आई. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. जिजामाता छाती ठोकून म्हणाल्या, अरे स्वराज्य स्थापन करेल हा बाजी लावून जीवाची. काय म्हणाल्या? स्वराज्य स्थापन करेल हा बाजी लावून जीवाची. देते वचन मी आज माऊली शिवाची, माऊली शिवाची. हे जिजाबाई साहेबांचे वाक्य होते. वाघाच्या जातीची पोलाची छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाची छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाच्या जयंती आली, शिवरायाची जयंती माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या
महासाहेबांची इच्छा होती महाराज स्वराज्य स्थापन करायची. कोणाची इच्छा होती? जिजाऊ महासाहेबांची इच्छा होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आचरणात आली. आणि आज आपल्यापुढे काय आहे? आज आपल्यापुढे तोरणा किल्ला आहे. कशामुळे? छत्रपती राजामुळे. अरे आपण त्याच्यामुळे आज राजामुळे आपण आहे. नाही का? अरे आपल्या जीवनामध्ये आता ही जी जुनी लोक